तर काय ही बघा एक विशाल तोफ जी आजही अस्तित्वात आहे आणि हे बसवेश्वर टेम्पल ज्याला कर्नाटक मध्ये अप्पदगुडे म्हणतात आणि ही आहे जामा मस्जिद. हे सगळं कुठे आहे माहितीये का? हेच तुम्हाला आज दाखवणार आहे. हाय गाईज, मी आहे तुमचा लाडका मॅडी. माझ्यासोबत आहे विष्णू. तर आज आम्ही चाललो आहे गुलबर्गामध्ये. इथं गुलबर्गामध्ये 2-3 प्लेस आहेत. विष्णू बोलला गुलबर्गामध्ये 2-3 प्लेस आहेत, ते बघूया मामा. तर आता आम्ही चाललो आहे गुलबर्गामध्ये. तर तिथले प्लेस काय आहेत ते तुम्हाला दाखवतो. भेटूया गुलबर्गामध्ये. चलो. तर गाईज हे आहे शरण बसवेश्वर मंदिर. हे 12व्या शतकातील प्राचीन मंदिर आहे आणि इथे लोकांची खूप श्रद्धा आहे आणि कर्नाटक मध्ये याला अप्पादगुडे म्हणून ओळखतात. दोडाप्पा अप्पा हे शरण बसवेश्वर विद्यावर्धक संघाचे स्थापक होते, ज्याची स्थापना 1903 साली झाली. नंतर आम्ही निघालो विशाल तोफ बघायला, पण जाताना मध्येच मामाचं ऑफिस दिसलं. तर थोडा वेळ मामाला भेटलो आणि गंमत म्हणजे अशी की तिथून फक्त एका सेकंदाच्या अंतरावर हा गुलबर्गा फोर्ट आहे. तर गाईज ही तोफ विशाल तोफ म्हणून ओळखली जाते. ही साधारण 29 फूट लांब आहे आणि ही भारतातील सर्वात मोठ्या तोफ्यापैकी एक मानली जाते. आणि शेवटी आम्ही आलो जामा मस्जिदला. ही मस्जिद 14व्या शतकात बहुमानी सुलतानच्या काळात बांधलेली गेली आहे. इथले मोठे पिलर्स घुमट खूपच आकर्षित आहेत आणि सगळ्यात खास म्हणजे ही मस्जिद पूर्णपणे छताने झाकलेली आहे, ओपन नाहीये, म्हणून खूप युनिक वाटते. म्हणूनच ही सगळी ठिकाण खूप खास आहेत. हा शेवटचा व्लॉग होता इथं कर्नाटक मध्ये. तर आता भेटूया महाराष्ट्रामध्ये. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. मी आहे तुमच्यासोबत, तुम्ही माझ्यासोबत राहा. टेक केअर, बाय बाय.